इथे बघते आतमध्ये नवीन नवीन फॅशन येत चालत ना, म्हणजे असं नंतर तर एवढ्या मोठ्या येतील का एक माणूस धरायला लागेल त्याला स्पेशली. इन भाई के पास हम कभी भी आते हैं, तुम्ही नक्की विजिट करा यांच्या स्टोरला. ठीक आहे. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर आम्ही आत्ता एवढंच आलो, सोसायटीची मीटिंग होती, कारण पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे. त्यामुळं इथे आहेत एकूण 12 बिल्डिंग. पाण्याचा खूप दिवसांपासून खूप प्रॉब्लेम आहे. आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं की आता मिळून एकामेकाला पाणी प्रोव्हाइड करायचं. आणि BMCनी पण सांगितलं की त्यांच्याकडे फक्त 10 दिवसाच पाणी बाकी आहे, तर पाणी खूप जपून वापरायला लागेल. जर पाऊस जर पडला नाही तर मग पाण्याचा खूप मोठा शॉर्टेज येईल. टँकरवाल्यांचं पण आंदोलन चालू आहे, बऱ्याचशा पाणीच येत नाही तर कुठून पाणी प्रोव्हाइड करतील ना ते पण. तर आता वाजलाय 1 जवळजवळ. मी तर ब्रश पण केला नव्हता आणि तसाच गेलो आम्ही. आणि आलं लगेच आम्ही मग चहा बनवला आणि लगेच मग बिस्किट खारी वगैरे खायला लावले, कारण भूक पण लागली. आम्हाला बनवायचं आहे, आज चिकन आणलंय, बघू आता काय बनवतो आम्ही. सो चला मग आता आम्ही खाऊन घेतो, नंतर मग बोलू आपण. तर गाईज आता वाजले आहेत 1:45 आणि आमचा बिर्याणी बनवायचा प्लॅन चालू आहे. किती वाजता बनवून ही बघा भात चढवला आहे, हे बघा कोथिंबीर, हे बघा इथं वाटण करून घेतलंय. म्हणजे मीटिंग मुळे आणि पाण्यामुळे आमचा खूप टाइम गेला नाही का. हा रोजचं आहे, पण आता काय तिकडनंच पाणी येत नाही तर काय करणार आपण तरी त्याला. सगळे प्रयत्न करून झालेले आहेत. मुंबईला पण पाणी नाही. आम्ही बरेचसे दुसरे पण ब्लॉग बघितले ना, त्याच्यामध्ये पण सांगितलं की पाण्याचा खूप सगळीकडे इश्यू चालू आहे. आम्ही ऍक्च्युली भारती सिंगचा बघितला ना काल ब्लॉग. भारती सिंग एक दिवसाचा प्रॉब्लेम नाही. एक असं मुंबईमध्ये त्यांना कंपल्सरी काय ना काय ऍडजस्टमेंट करून द्यायला लागते. आपल्याकडे टँकर बिंकर तरी सुविधा अवेलेबल होते, तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर आहे, आता काय बोलणार आहे. आणि आमचा खूप दिवसापासून प्लॅन असा ठरत होता की रविवार आला ना का आपण लवकर उठू, 8ला उठू, सगळी साफसफाई करून घ्यायची आपल्याला. पाण्यामुळे आम्ही पूर्ण दीक्षा साफसफाई राहून गेले. थोडं सगळीकडे धूल पण पडलेली. दर महिन्याला दर 15 दिवसाला डीप क्लिनिंग करते, पण या महिन्यात पूर्ण महिना झाला मी क्लिनिंगच नाही केलेली पाण्यामुळे. पाणी नाही तर काय करणार. तर आमचं खूप दिवसापासून दीक्षाचा एकच रडगाणं चालू होता की ना रविवार काय पण झाला तरी तुम्ही उठा का 8 वाजता, मला माहित नाही, आपण लागेल दुपारी नंतर झोपू व्यवस्थित, असं तसं आहे ते. आणि आज सकाळी 8 वाजता जागाली, थांबा थोडा वेळ असं कर. फायदा काहीच झाला नाही, पाणीच नाही. आज तर पाणी झालं नाही. आता काय करणार आहे, आज पाणी आलं. आम्ही स्टोअर केलेला तो पण संपवला असता तर मग आमच्या संध्याकाळी परत मग हा मग म्हणून मग आता आजची पूर्ण आमची जी प्लॅनिंग होती ना साफसफाईची, कारण पूर्ण डीप क्लिनिंग करायची. पूर्ण टीव्ही युनिटला, फ्रीजवर पण थोडी धूल दिसते, कपाटावर, परत तिकडे आतमध्ये सगळीकडे धूल पडलेली, व्यवस्थित एकदम डीप क्लिनिंग झालेच नाही. खोबा केलाय ना बाहेर, तिथं पाणी काय व्यवस्थित मारलं नाही, त्याच्यामुळे पूर्ण धूळ येते. कुठे सोसायटीमध्ये ना पूर्ण अजून थोडं काम बाकी आहे. ते काम चालू असतो ना मध्ये पटकन असं, आता धूल उडते पूर्ण. तर पूर्ण धूल अशी आलेली आहे घरामध्ये बऱ्यापैकी. पण आता पाणी नाही, मग ऑप्शन नाही. आम्ही तो प्लॅनच डायरेक्ट फ्लॉप म्हणजे ड्रॉप करून टाकला की बाबा नको, आज जमणार नाही का. पाणी जर संपवला तर मग परत वांदे होतील आपले. आणि संध्याकाळी परत पाणी येतो नाही येतो त्याची काय गॅरंटी. किती वेळ येतो काय येतो नाही का. हो ना, 15 ते 20 मिनिटं पाणी येतो, जास्त 15-20 मिनिटं, पण बाकी काय नाही. 3 दिवस झाले 5 मिनिटं पाणी येतोय. आता मी तर भरत नाही, दीक्षा भरते, तेव्हा दीक्षाला माहिती आहे. हो ना, आता काय करू शकतो, आता बघू थोडे दिवस. आणि BMCने सांगितलं तसं की बाबा 10 दिवसात पाणी बाकी त्यांच्याकडे. पाऊस जर पडला नाही तर वांदे होतील आणखी. हा मसाला राणी यांच्याकडे दिला ना. ओके, हा मसाला राणी त्यांच्याकडनं दिलेला आहे. आज अचानक बिर्याणी करणं आमचा प्लॅन. खाण्यापिण्याच्या बाबतीत कशाला मग आपण हे करायचं ना. खाणं पाणी असणं. हे बघा की धुले ते, हे बघा तुम्हाला दिसते का नाही काय माहिती नाही, पण हे बघा की धुले. आणि आपण खिडक्या तर बंद करू नाही शकत. खिडक्या बंद करलं तर घामा धार लागतात. बिर्याणी जरा मन सोबत खायला जरा बरी वाटते नाही का. रस्सा भात असं बोला ना, रस्सा भात चपाती किंवा भाकरी असं खायला असं म्हणजे मन नाही भरल्यासारखं वाटत. पण बिर्याणीने एकदम असं मन आणि दिल एकदम असं खुश असं आहे. आता भात आपला एकदम म्हणजे बासमती राईस एकदम रेडी झालेला आहे. तो मागं होता तेवढाच ना का बाकीचा नवीन यूज केला. ठीक आहे, 2 ग्लासाचा आमच्याकडे होता राईस, सो तोच आम्ही केलाय. हे बघा, म्हणजे आता याला जवळजवळ 1 तास तरी लागेल पूर्ण नाही का. पूर्ण 1 तास तरी लागेल कदाचित. आम्ही 3 ठिकाणं बदलली ना आपण पाण्यासाठी. आम्ही 3 ठिकाणं बदलली. आणि जिकडे जातो तिकडे पाण्याचा प्रॉब्लेम येतो, का माहिती का.
शेलारला पण आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष काढला मे बी, पण त्याच्यात पूर्ण 1.5 वर्षात आम्ही एवढा पाण्याला स्ट्रगल केलाय सिरियसली. आणि इकडं आलो तर इकडे जरा सुखाचे दिवस महिने गेले आमचे थोडेसे. स्टार्टिंगला काहीच प्रॉब्लेम नव्हता, काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि त्यात नवीनच फ्लॅट होता, आम्ही कोणच इथं राहिला नव्हता, आम्हीच फर्स्ट टाइम आलो. आणि त्यात टाकी नव्हती, वर स्टोर करायला टाकी नव्हती, ती आम्ही जबरदस्तीने त्यांच्याकडून करून घेतली. वरचे दादा त्यांनी पण त्यांच्यावर जबरदस्ती केली, नाही आम्हाला टाकी पाहिजे म्हणजे पाहिजे. सो मग ती टाकी बसून ते बरं झालं ऍक्च्युली. आणि आमच्याकडे पण एक 200-300 लिटरचा ड्रम आहे, तो पण आम्ही भरून ठेवतो. स्पेअरला पाहिजे ना, आपल्याकडे पाणी नाही ना. आणि बाकीच्या तुम्हाला दाखवतोय बघा, हे आम्ही जे पियायला पाणी आणतो ना, त्याच्या बॉटल, याच्या छोट्या 2 लिटरच्या बॉटल आहेत ना, त्या जवळजवळ 8, 9, 10 झालेल्या वाटतं. आणि हे 5-5 लिटरचे आम्ही पिण्यासाठी पाणी आणतो. तर मग आता लागला कधी एमर्जन्सीला पटकन मग राणी यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे फिल्टरला पाणी असतो त्यांच्याकडे कंटिन्यू. सो त्यांच्याकडनं मग आम्ही 2 लिटर किंवा वरच्या दादाकडून आणतो आम्ही पिण्यासाठी पाणी. आणि हा आमचा जो फिल्टर आहे ना, तो जरा मला वाटतं ना, हा फिल्टर आहे ना, पाणी जरा गजूळ येतो ना, म्हणून तो प्रॉब्लेम झाला असं म्हणतो ना. असं तो पाणी फिल्टर करताना तो पूर्ण म्हणजे माती त्याला चिपकते अशी गोल. सो मला वाटतं तो पण चेंज करायला पाहिजे लवकर. 6 महिने झाले असतील त्याला, जास्त झाले. पाणी याच्यात होतो व्यवस्थित फिल्टर, आणि ते टेस्ट पण चांगली लागते. पण खूप फास्ट, खूप म्हणजे खूप टाइम लागतो. सॉरी फास्ट नाही, खूप स्लो होतो, खूप स्लो. सो मग आम्हाला पिण्यासाठी पाणी मग आम्हाला हात आवरण्यापेक्षा मग आम्ही विकत घेऊन आणतो, नाही तर मग राण्यांच्याकडे आणतो. सो आता इकडे बिर्याणी बनते, हिला मला वाटतं जवळजवळ 1 तास तरी जाईल. तर रायता बनवून घ्यायला पाहिजे नाही का. हा दीक्षाचं काम झाल्यानंतर मग पूर्ण रायता म्हणजे बनवून घेऊ आपण, मग बसू जेवायला. 3 वाजता म्हणजे 3 वाजता आपण जेवायला बसू असं मला वाटतं. तर गाईज आता वाजले आहेत 3, बरोबर 3 वाजलेत. आमची पूर्ण बिर्याणीची प्रोसेस होता आस्ते आस्ते करता पूर्ण वाजले 3. वाह. आणि नेहमीप्रमाणे दीक्षाची हातची सुंदर आणि सुगंध देणारी टेस्टी बिर्याणी इथे बनली आहे. थँक्यू सो मच. आणि हा रायता आज मीच बनवलाय. हा तूच बनवला, पण मी इन्स्ट्रक्शन मी दिलेत त्याला. इन्स्ट्रक्शन मी दिलेत. भले हा लेट झाला, टाइम झाला, काही झालाय, पण जो जेवण्यासाठी जो आपला पदार्थ आपण बनवलाय तो आम्हाला खूप मस्त सुख देणार आहे खाऊन. सो परोसी जा रही यहाँ पर, देख सकते आप. ये यात कोणताही प्रकारचा आम्ही कलर वगैरे काहीही यूज करत नाही. मस्त बल्क मध्ये एकदम बिर्याणी बनवली आपण. संध्याकाळचा विचार करून, संध्याकाळचा दीक्षाने विचार करून जी बिर्याणी आम्ही नेहमी असंच करतो ना, कारण एक टायमाला आपण खाऊन आपलं मन भरत नाही. चला मग आता बिर्याणी खातो आम्ही मस्त. तुम्ही पण जेवले असतील, 3 वाजून गेलेत. झोपले असतील सिरियसली. आम्ही पण मस्त. रात्री आम्ही काल तुम्हाला सांगायचं राहून गेला, काल मी व्हिडिओ बनवणार होतो, पण रात्री फॅमिली पॅक आणलेला आम्ही पूर्ण आईस्क्रीमचा. तर आम्ही एक स्लाइस पहिले घेतला, मग फ्रीजरमध्ये ठेवला. फ्रीज आम्ही 1 वर ठेवतो, तो आम्ही 3 वर ठेवला. तो व्यवस्थित थंड राहिलेला. मी बोललो नंतर खाल्ल्यानंतर थोडासा एक स्लाइस थोडासा. मग दीक्षा बोलते अजून मला पण थोडा स्लाइस पाहिजे. असं करून आम्ही पूर्ण फॅमिली पॅक खाल्ला. तो आम्हाला आजसाठी अर्धा ठेवायचा होता, पण तो तसं काय झाला नाही. तो व्यवस्थित राहिला असता. जाऊ दे, आपण खाऊन टाकला. आता काय विचार करण्याचा काय अर्थ नाही त्याला. आम्ही पूर्ण खाऊन टाकला. तर सिरियसली मजा आली. पण ठीक आहे, चला आता बस झाला, आम्ही आता जेवून घेतो. तर गाईज आता आम्ही आलो आहोत 3बत्ती मार्केटला, आणि आम्ही इकडे आलो होतो मंगल बाजारमध्ये, साईबाबा मार्केट. आणि इथे आता दीक्षाला घ्यायचे आहेत वापरायला टी-शर्ट, तर आम्ही तेच बघायला आलो. टी-शर्ट इथे बघते आतमध्ये. दीक्षाने काढले टी-शर्ट्स, बघू शकता. शर्ट नाहीये का?
प्लेन शर्ट नहीं ये तर इकडनं ना पूर्ण तुम्हाला असं पूर्ण पॅक दिसेल बाई. इकडे रस्ता नसतो चालायला माहिती आहे, इकडे रस्ता नसतो चालायला. आणि इकडे आता काहीच गर्दी दिसत नाही. तुम्ही मंगळवारी याल ना तेव्हा तुम्हाला समजेल किती गर्दी असते. इकडे वापरायचे म्हणून आम्ही इथे आलो घ्यायला. तो आधीचा दाखव किती मोठा होता बघ, बघू. काय हे कधी आलं, नवीन आलं की एवढा मोठा मोठा? हे मोठे हा स्कर्ट म्हणजे अरे प्लाझोच आहेत पण ते एवढा मोठा कुठे, एवढा मोठा? स्कर्ट दिसतो तो. हो ना, नवीन नवीन फॅशन येत चालल्यात नाही का, नवीन 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 फॅशन येत चालल्यात ना. ते असं नंतर तर एवढ्या मोठ्या येतील का एक माणूस धरायला लागेल त्याला स्पेशली. छान आहेत ना. हा हा, ही भारी वाटते, ही भारी वाटते. त्याच्यावर मग तो ग्रीन कलरचा जाईल का ते? हा जाईल ना, मस्त होईल का. नाही बघ मस्त आहे कलर, तुला आवडेल तसं. तर दीक्षाला वापरायला घ्यायचे होते कपडे म्हणून आम्ही इथे आलोय. आणि बाकीचं काय घ्यायचं तुला? बाकीच्या पण गोष्टी आहेत त्या आस्ते आस्ते बाहेर निघतील. मला अजून सांगितलेलं नाही आहे पण होईल आस्ते आस्ते माहिती. हा तर चला काय, आता आम्हाला वर जावं लागेल कारण ही बारी वर म्हणजे इकडे कटलरीच्या इकडे, कारण फिक्स दुकान आहे तो आमचं. आता आम्ही घेतला एक टी शर्ट, एक प्लाझो. ठीक आहे, प्लाझो भेटली 150ला आणि 200ला टी शर्ट भेटला. आणि आता आपण वर आलोय. हे बघा, अरे बा सगळं कमी याच्यात भेटतं इकडं. मंगळवारी इकडं तुम्ही या, तुम्हाला समजेल काय गर्दी असते. काय काय घेऊ मला विचारते असं. वा 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 वा, आज पहिल्यांदा मला विचारते काय काय घेऊ. मला सांगणार घरून निघता एवढं सांगेल का जास्त काय नाही घ्यायचं आहे. असं काय एवढं काय घ्यायचं असं विचार नव्हता, पण मग घरून निघता तर मला पहिले सांगते का काय घ्यायचं नाही जास्त. पण ठीक आहे आता जास्त घेतच नाही ना मी. आम्ही जेव्हा पण येतो ना, आता पहिले आम्ही कानातले बघतो. जेव्हा पण आम्ही येतो तेव्हा पहिले आम्ही कानातले बघतो. तेच असतं, दुसरं काय असतं घ्यायचं. हो हो हो. आता हे नवीन, आता मोठे काय फॅशन आले काय माहिती. आणि आपण जेव्हा पण बोललो ना की आता हे काय तुम्हाला नाही समजणार, नवीन फॅशन आली ती. आता नवीन फॅशन कशी येते काय समजेल. सोबत आपल्याला आता हे घेतले का, पाहिजे ना तिला. आता हे घेतले कधी बाबा एवढे मोठे मोठे किती मस्त आहेत ना. 50 रुपयाला आहेत ते. ठीक आहे, छान आहेत ना. चिकले पाहिजेत ना. काय नाही, ते डेली यूज नाहीये, मग कधीतरी घालायचं ते. नक्की. हो. ठीक आहे, आता बघू आपण. तर गाईज आम्ही या दुकानावर बापरे खूप वर्षापासून येतोय. नाही खूप वर्षापासून येतो ना आपण या दुकान. 2 वर्ष म्हणजे खूप म्हणजे झालेत ना 2 वर्ष, म्हणजे खूप खूप टाइम झाला ना. तर इथे तुम्ही आले ना तर तुम्ही नक्की तुम्हाला म्हणजे डिसअपॉइंटेड नाही होणार तुम्ही, कारण बऱ्याचशा गोष्टी चांगल्या डिस्काउंट मध्ये देतो तो. ठीक आहे, आणि कमी करून देतो आणि कमी करून व्यवस्थित. आम्ही जेव्हा स्टार्टिंगला आलो ना तेव्हा दीक्षाला व्हरायटी पण खूप जास्त व्हरायटी देतात इकडे तुम्हाला. पूर्ण मार्केटमध्ये असं मी दुकान तुम्हाला दुसरीकडे भेटणार आहे. त्यांचे रेट्स पण खूप जास्त असतात आणि हा कसं रिजनेबल आणि एकदम म्हणजे बोलण्यात पण चांगला आहे आणि व्यवस्थित भाव पण लावतो. लावून देतो, एकदम जास्त पण नाही सांगत ना, एकदम कमी पण नाही. हा, व्यवस्थित लावतो, एकदम व्यवस्थित लावतो. तर तुम्ही नक्की, आम्ही काय पेड प्रमोशन करत नाहीये पण आम्ही जे आहे जेन्युइन तेच सांगतोय. आम्हाला येतो ना नेहमी यांच्या. तर थांबा, त्या भावाशी तुम्हाला मी भेट करून देतो. इन भाई के पास हम कभी भी आते हैं, तुम्ही नक्की विजिट करा यांच्या स्टोअरला. ठीक आहे, आम्ही पेड प्रमोशन नाही असं काही करत नाहीये पण आम्ही जे जेन्युइन आहे ते सांगतो. ठीक है भाई, ये देखो ये भाई साहब है. आपके स्टोर का नाम बोलो. शिंगार स्टोर आहे. यहाँ पर आप नक्की या, तुम्ही नक्की विजिट करा. खूप चांगल्या गोष्टी, सगळ्या गोष्टी आम्ही नेहमी त्यांच्याकडे देतो, पूर्ण भिवंडीमध्ये.
सो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मंगल बाजार ना, मंगल बाजार भिवंडी 332, ठीक आहे, नक्की विजिट करा. हे छान आहे. तर आता दीक्षा इथे वापरायला मंगलसूत्र बघते डेली यूज साठी. तर काय आता आम्ही आलो आहोत घरी. आम्ही आलो आणि सोसायटीच्या बाहेर आमचा रसवाला आहे, तिथे आम्ही रस पिला. तर मार्केटला तिकडे खूप जास्त गर्दी होती म्हणून आम्ही तिकडे मार्केटला पुढे नाही गेलो. सो आलो लगेच आणि मग रस पिला आणि लगेच गेलो कारण पाणी येणार होतं 8 वाजता. आणि मग मी तुम्हाला दाखवतो दीक्षाने काय काय घेतलंय ते. तर दीक्षा भांडी घासते, सो ती काय दाखवू शकत नाही. सो दीक्षाने हा एक टी शर्ट घेतलाय, हा टी शर्ट घेतलाय एक मस्त वापरण्यासाठी. आणि इकडे दुसरं हा एक प्लाझो घेतलाय. हा याच्यावरती कलर दोन्ही पण डार्क डार्क कलर घेतलेत. हे घरात वापरण्यासाठी घेतलेत. बोलतोय पहिले वापरून बघू कसं एकदा धुतल्यानंतर काय खराबी येते का, काय होतं, आखडतो का काय, असं पाण्याचं भरणं काम चालू आहे ना, सो इकडे तिकडे पण लक्ष. आणि ही प्लाझो घेतली आपण 150ला ना, ही 150ला घेतली प्लाझो. आणि हा टी शर्ट घेतला 200ला. त्याच्यानंतर आम्ही खूप सारे कानातले पण काढले होते पण ते काय आम्ही घेतले नाही, काय माहिती का. ठीक आहे. तर हा आमच्याकडे एक नेकलेस आम्ही घेतलाय, मस्त आहे ना. तिथे तुम्हाला दुकान दाखवलं ना, तिथे तुम्ही एकदम रिजनेबल आणि एकदम कमी प्राइस मध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी भेटतात, तिथे नक्की तुम्ही व्हिजिट करा. ठीक आहे. तर हा घेतलाय दीक्षाने 100 रुपयाला. त्याकडे डिस्काउंट ना मस्त असतो, 1 नंबर डिस्काउंट असतो. आणि हा मंगलसूत्र डेली यूज साठी घेतलाय. आम्हाला मंगलसूत्र घ्यायची खूप आवड आहे. ते लगेच वापरणार, लगेच तुटतात. आमच्याकडे होईल मग तो काय ओरिजिनल जास्त वेळ घालून राहू शकत नाही. सो तिला नवीन नवीन घ्यायला आवडतात, तिला चांगल्या चांगल्या मंगलसूत्र म्हणजे ती बोलते मला आवडतात घ्यायला. ते तुटो कलर जाऊ काय पण हो, पण नेहमी एक आमचं मंगलसूत्र ठरलेला असतो. ठीक आहे. सो अशी आमची नॉर्मल शॉपिंग झालेली आहे आज संडे निमित्त. आणि आल्याला लगेच दीक्षाने कपडे चेंज, धावपल 1 मिनिटात आमचे कपडे चेंज, लगेच मॅक्सीवर चलो भांडी घासायला सुरुवात. एकच आमच्याकडं ध्यानात आणि मनात एकच गोष्ट असते, भांडी पडल्यात नाही का. घरात ते पसारा असला का चांगलं नाही वाटत. हा, आणि आमची आजची क्लिनिंग पण राहून गेली पूर्ण. पण राहून गेले पाण्यामुळे. सो आता बघू, जेव्हा पण मध्ये आपल्याला जेव्हा टाइम मिळाला तेव्हा आपण क्लिनिंग करू. ठीक आहे. पाणी व्यवस्थित आलं का तेव्हाच जमेल. ओके. तर आता आम्ही बनवणार काहीच नाही कारण आमची बिर्याणी खूप सारी बाकी आहे. ठीक आहे. सो आता आम्ही तीच खाणार बिर्याणी. आमच्याकडे रायता पण आहे, बिर्याणी पण एवढी सारी आहे. सो आम्ही तीच खाऊ, आता काय बनवणार नाही. आता सगळं आवरून झाल्यावर थोडा वेळ बसू आणि मग लगेच जेवायला घेऊ कारण माहिती बिर्याणी आहे, सो भूक लागेल लवकर. तर ठीक आहे. चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही काय इम्प्रूव्हमेंट करू, आम्ही कोणतं असं एक्सप्लोर करू. आणि आज कारण कुकिंगचा पण काय सगळं ब्लॉगिंग बोलला म्हणजे ना, तुम्हाला दिसत नसेल की आम्ही ना टोटल असं पूर्ण घेत नाही पब्लिकमध्ये. आम्हाला थोडा आम्ही पण शायनेस होत नाही का, लाज वाटत ना असं. सो आम्ही आता विचार केलाय की नाही आता लाजायचं नाही, डायरेक्ट पब्लिकमध्ये कॅमेरा घेऊन उभा राहायचा, सर आपला ब्लॉग करायचा. ठीक आहे. सो आम्ही याच्या पुढे तुम्हाला इम्प्रूव्हमेंट चांगली दिसेल. ओके. सो चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.